कन्यादान। घ्या ना, पुरणपोळी आहे। नाही, मी गोड खात नाही। ते कळतच आहे बघून। माणसाच्या खाण्याचा आणि बोलण्याचा काही संबंध नसतो फारसा। तिखट खाणारी माणसं गोड बोलू शकतात आणि गोड खाणारी माणसं चांगलं जळजळीत बोलू शकतात। खाताना आणि बोलताना तोंडाचा वापर करावा लागतो, ही एकच कॉमन गोष्ट आहे। तुम्हाला तिखट चिवडा चालेल का? नाही, नको। फार फॉर्मॅलिटीज करायची गरज नाहीये। मला जे मागायचं होतं ते मागून झालंय। अर्थात ते मिळवणं हे तुमच्याही हातात नाही। काय ठरलं मग? कार्तिक, चला बॅगा भरायला घ्या। नाही, त्याची काही गरज नाहीये। आम्हाला तुमची अट मान्य आहे। गायत्री उद्या सकाळी तुमच्या घरी राहायला येईल। उत्तम, चला निघूया। हो हो। काय 7 दिवसामध्ये हा मामला संपून टाकू, आपण गुंता सोडवून टाकू। गुंत्याची सुरुवात तर तुम्ही केली आहे। मला तसंही गुंते आवडत नाही। बरं, ठीक आहे आई। चला 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 निघूया। हा गायत्री, उद्या भेटूया। हा बरं, कीर्तनी साहेब या। नमस्कार। अरे, गायत्रीला गिफ्ट द्यायचं राहिलं, ये। चला येतो। या। अजय, हाँ आता दे इतिवृत्तांत बायकोला। श्वेता, अरे काय काय हो 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 एवढा काय आनंद झाला? नाचतोयस काय तू? मला 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 सांग, काय काय झालं? काय झालं सांग। तुला कळलं तर तू सुद्धा अशी नाचायला लागशील। अरे नाही, मला नीट सांग ना, सस्पेन्स नको ठेवूस, प्लीज सांग, प्लीज सांग। श्वेता, गायत्री आपल्याकडे उद्यापासून राहायला येते। काय? मला पहिल्यापासून नीट सांग, काय काय झालं ते। त्याने काय नाही ग, आम्ही तिकडे गेलो, मासाहेबांनी त्यांचा प्रस्ताव कीर्तनींसमोर ठेवला। ऐकल्याबरोबर कीर्तनींच्या कानात असा दूरच यायला लागला। इनफॅक्ट नाही असं म्हणाले सुद्धा। तेवढ्यात गायत्री बाहेर ना आली आणि ती चक्क हो म्हणाली। आम्ही सगळेच एक क्षण एकदम अवाक। कीर्तनी सकट, कीर्तनी खूप चिडले, म्हणजे काही सुचेच ना त्यांना। गायत्रीने काय केलं, गायत्री त्यांना आत घेऊन गेली। काय बोलणं झालं कोणाच ठाऊक, पण मला तरी वाटतं की वडिलांच्या गळी उतरवलं असणार तिने त्यांचं म्हणणं, कारण दोघेही बाहेर आले आणि कीर्तनीने चक्क डिक्लेअर करून टाकलं की
उद्यापासून गायत्री तुमच्या घरी राहायला येते म्हणून. अरे काय सांगतोस खरंच? अरे मग म्हणून तर असं नाचतोय मी. अरे हो हो ठीक आहे, जरा शांत हो तू. अजय, मला एक शंका वाटतेय. गायत्री आपल्याकडे राहायला येणं म्हणजे चांगलं का वाईट रे? श्वेता, सगळ्या गोष्टींना नेहमी थोडं पॉझिटिव्हली घ्यायला शिक. आय नो बट हिंदी सिनेमाने आपल्याकडे भरपूर पर्याय देऊन ठेवले. हिंदी सिनेमा? देखो श्वेता, जो भी होता है वो अच्छे के लिए ही होता है. पटकन शॉवर घेऊन येतो, जरा जेवणाचं बघ. जो भी होता है अच्छे के लिए होता है. आजी, तू बोलवलंस गायत्रीला आपल्या घरी राहायला? हो का, काय झालं? आजी यार, तुला काय करायला सांगितलं होतं आणि तू काय करतेयस? मी काय करते हे मला चांगलं ठाऊक आहे. तू सांगण्याची किंवा शिकवण्याची गरज नाहीये अजून तरी. हे बघ आजी, तसं नाही म्हणत आहे मी. ती जर इकडे राहायला आली ना आठवडाभर, तर तिचं आणि मॉम डॅडचं आणखी जास्त पटेल. आणि जे नकोय ना आपल्याला तेच होईल तुझ्या मूव्हनी. हे बघ किटू, मी आजी आहे तुझी. हे बघ, कुठली गोष्ट मी कारणाशिवाय करत नाही. माझे हे केस आहेत ना, ते उगाच पांढरे झाले नाहीत. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. आय नो आजी, पण आता पावसाळे मोजत बसायची ही वेळ नाहीये. यू हॅव नो आयडिया की तू काय घोळ घालून ठेवलास. हे बघ, तुझ्या मॉम डॅडनी आणि त्या गाढव कार्तिकने घोळ घातलाय ना, तो आता मी निस्तारणार आहे. कारण हे घर माझं आहे, माझीच जबाबदारी आहे ती. आय नो, म्हणून तू गायत्रीला आपल्या घरी इन्व्हाइट केलंस, राईट? हे बघ किटू, तुला जर माझ्याबद्दल इतका अविश्वास वाटत होता ना, तर मला आत ओढायचं नाहीस. तुला अक्कल होती ना अक्कल, मग स्वतःच बघून घ्यायचं काय ते. आजी, चिडू नकोस ना तू. मला तसं काही नव्हतं म्हणायचं. अगं, मी खूप इरिटेट झालीये. त्या गायत्रीचं तोंड जरी बघितलं ना तरी ती डोक्यात जाते माझ्या. आणि आता तू तिला घरी बोलवलंयस राहायला म्हणल्यावर 24 तास तिचं तोंड माझ्या डोळ्यासमोर असणार. या विचारानेच डोकं उठलंय माझं. आणि आजी, तुला माहितीये, ती खूप स्मार्ट आहे. तिला बरोबर कळतं लोकांना कसं खिशात घालायचं. तुझं जाऊ दे, यू आर सो जिनियस, त्याच्यामुळे तुझ्यावर तिचा काहीच परिणाम होणार नाही. पण मॉम डॅडचं काय, ते लगेच पिदा होतील ना तिच्यावर. तू काळजी नको कर. मी अशी व्यवस्था करून ठेवेन ना की आठवडा संपता संपता ती गायत्री स्वतःहूनच सांगून टाकेल, मला या घरात यायचंच नाही म्हणून. तू बघच आता मी काय काय करते. बाबा, माझं शांतपणे ऐकून घ्या. आणि त्याआधी मला एका प्रश्नाचं खरं उत्तर द्या. बाबा, तुम्ही कार्तिकची ही जी परीक्षा घेताय ती खरंच मनापासून घेताय का? म्हणजे त्याचा लागणारा निकाल हा खरा खरा मनापासून, कुठलाही स्वार्थी भाव मनात न ठेवता लागणार आहे का? बाबा, ही नाही म्हणायची कुठली वेगळी पद्धत नाहीये ना? ज्या अर्थी तुम्ही नाही म्हणताय त्या अर्थी हे नाचता येईना अंगण वाकडे याच्यातलं प्रकरण, जसं की ते नाहीये. बाबा, माझं सोडा, पण मला तुमच्याबद्दल गैरसमज झालेला अजिबात चालणार नाही. त्यांना जर असं वाटत असेल ना की कार्तिकला परीक्षा द्यायला लावणं हा त्याच्यावरती अन्याय आहे, तर ठीक आहे. मला माहिती आहे माझे बाबा कोणावरही अन्याय होऊ देत नाहीत. तू हट्ट सोडणार नसेल तर शेवटचं एकच सांगतो मी तुला आता, गायत्री तुझ्या शब्दाबाहेर नाही, याची तिला शिक्षा मिळू देऊ नको. काय आज झोपायचं नाही वाटतं?
काय झालं? ऑफिसमध्ये भांडण झालंय का कोणाशी? कसला विचार करताय एवढा? मगाशी गायत्री मला म्हणाली की मी खोटं बोललो तिच्याशी. अहो काय बोलता तुम्ही? आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या मुलीशी खोटं बोललो. काय खोटं बोलला? हेच म्हणजे ही जी काय मी कार्तिकची परीक्षा वगैरे घेतोय ती सगळी मी मनापासून घेतोय वगैरे. म्हणजे माझी इच्छाच नाहीये कार्तिकनी या परीक्षेमध्ये पास व्हावं. म्हणजे दुसरं काही सुचेना म्हणून बोललो मी. मला वाटलं होतं अशी अट घातल्यानंतर सरळ नाही म्हणतील. कोण कसं काय अशी अट मान्य करेल. तू चक्क त्यांनी मान्य केली. तो राहायलाच आला इथे. मग काय करायचं? गायत्री ना खरं सांगू तुला म्हणजे मुलगी आहे, लग्न होऊन एक ना एक दिवस जाणार वगैरे सगळं मला मान्य आहे. पण गायत्री मला आणि घराला सोडून जाणार ही गोष्टच मी सहन करू शकत नाही. म्हणजे तिच्याशिवाय आयुष्य कसं काय? मला हा विचारच सहन होत नाही मला. अहो पण मग हा एवढा सगळा घाट कशासाठी घातला? अरे घातला का म्हणजे दुसरा काय पर्याय नव्हता. ते राजहंस डोक्यावर येऊन बसले, सरळ मागणी घातली. काय करू मग? काय म्हणजे नाही कसं म्हणणार? मग मला वाटलं त्यावेळेला जे त्या परिस्थितीत जे सुचलं ते मी बोललो. आपण मग तिथल्या तिथे त्यावेळेला नकार देऊन मोकळं व्हायचं होतं. मुलीचे वडील म्हणून मला नाही वाटत तुम्हाला हो म्हणावं एवढं कारण पुरेसं होतं एवढं सगळं वाढवण्यापेक्षा. कसा नकार देऊ? नाही 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 म्हणणं मला शक्य झालं नाही त्या दिवशी. तेव्हा मी गायत्रीला आतमध्ये घेऊन जेव्हा विचारायला गेलो तेव्हा तिच्या नजरेमध्ये मला आशा दिसली. आशा. मी हो म्हणण्याची. मला कळलं गायत्रीला तो पोरगा आवडतो. ती बोलली नाही पण मला कळलं. मग नाही कसं म्हणणार? मग त्या क्षणी तो क्षण पुढे ढकलायचा टाळण्यासाठी मग काय मी सांगितलं अशी एक अट घातली. मग काय करू? आणि आता मीच फसलोय त्याच्यामध्ये सगळा. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय मी काय करायचंय? मी ठरवण्याचा प्रश्नच मिटलेला आहे. गायत्रीने त्या कार्तिकच्या आजीला सरळ सांगून टाकलं की ती तयार आहे 8 दिवस तिथे जाऊन राहायला. आता जाईल आठवडाभर तिथे राहायला. पण हे असं घडतंच आणि मुलींच्या बाबतीत तर घडतंच घडतं. आपण जीव लावून त्यांना लहानाचं मोठं करतो, तळ हातावरच्या फोडासारखं जपतो आपण. पण मुलींना एक ना एक दिवस जावंच लागतं आपल्या घरी. आणि मुलींचंच काय घेऊन बसलात? मुलंही जातात आजकाल आई बापाचं घर सोडून. पिलं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच. आपण आपल्या मनाची तयारी करायची, त्यांचं उडणं बघायचं, त्यांच्या उंच भरारीचं समाधान मानायचं. सांगणं खूप सोपं आहे ग. प्रत्यक्षात मनाला समजावून सांगणं फारच अवघड, साधर अशक्य. गायत्रीच्या बाबतीत तर नाही. इतका पोरांवरती जीव लावतो आपण, इतकं अडकून बसतो ना त्यांच्यामध्ये की त्यांच्याशिवाय आयुष्य म्हणजे सहनच होत नाही. हे सगळं कसं काय मनाला पटवून देणार? कधी कधी खूप काळजी वाटते मला तुमची. एरवी मारे कडक कडक म्हणून मिरवता तुम्ही, मग इथे एवढं का हळवे होता? मलाही कळत नाही कधी कधी.
रिकाम्या हळवा कसा माझी मलाच काळजी वाटते. हा चला, खूप उशीर झालाय, झोप आता. नको काळजी करूस, आता या क्षणी तरी मी नॉर्मल आहे. झोप. गुड नाईट. His Highness, any help? नाही नाही, नको नको, तुझी मदत वगैरे घेणं परवडणार नाहीये मला. अरे त्यापेक्षा तुझा पाण्याचा तांब्या मी तिकडे ठेवलाय, तो घे आणि जा. गुड ए नाईट. ए ए ए हॅलो, तू ऑलमोस्ट म्हणजे मला कटवतेस यार. कटवते नाही रे बाबा, मी आपलं जनरल सांगितलं तुला. नाही पण मला माझ्या बायकोची मदत करायची आहे ना यार, असं काय करतेस? बायको? हा कोण? तू. हा? एक बायको आहेस तू माझी. हो सॉरी सॉरी, पण तू जे काही हे करतोयस ना, हा. ती मदत नाहीये, मग ते ना व्यत्यय म्हणतात आम्हाला. एक्झॅक्टली माय पॉइंट, एक्झॅक्टली माय पॉइंट. ओके, म्हणजे तुला ऑलरेडी कळलंय मी काय करायला आलोय ते. आय थिंक तुला कळलंय म्हणण्यापेक्षा तुला वाटतंय मी ते करावं. गप्पा बजा, मी असं काही म्हणलेलं काय नाहीये. झालं तर एक लड़की की चोरी पकडी गई. म्हणजे मी इथे खरंच तुला मदत करायला आलो होतो एका निर्मळ स्वच्छ मनाने, आणि पण तू माझ्या ते व्यत्यय वगैरे सगळं. प्लीज जा इथून. आता मला कळलंय. ओव्हर ऍक्टिंग. बाय द वे, काय? मला आवडेल लग्नानंतर तुला अशा छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करायला. छोट्या छोट्या कामात? हा, मग सगळ्या मोठ्या मोठ्या कामांमध्ये काय मी एकटीने राबायचं? छोटी बात कर दी ना जाने मन. यार कदम कदम पर तुम्हारा साथ दूंगा, ये वादा है कार्तिक राजहंस का. हो हो, ऐक ना, मला एक गोष्ट सांग, तू तुझा चेहरा बघितलास कधी आरशात? रोज बघतो. अरे वा, क्या बात आहे. मग हे जे काही कदम आहेत ना, कदम, त्याला ना तंगड्या म्हणतात आमच्या. ओके, अँड आय एम डॅम शुअर की लग्नानंतर तू त्या तंगड्यापासून फक्त झोपून राहणार आहेस. म्हणजे हा, राजहंस तंगड्या पसरून आणि पंख पसरून. वाव. गायत्री, काय झालंय तुझ्या विनोदांना? प्लीज हास ना. ओके. यार, ऑन अ व्हेरी सिरियस नोट, तुला खरंच एवढं काम वगैरे करावं लागणार नाही आपल्या घरात, कारण की आपल्या घरात माणसं. एक मिनिट कार्तिक, मी तुला आधीच सांगून ठेवते, मला हे अजिबात चालणार नाही नोकरांनी वगैरे काम केलेलं. पण आता कार्तिक, हे बघ, आपण जर आपल्या घरात काम केलं ना, तर मग आपल्या घराशी एक वेगळं नातं तयार होतं, आणि ज्यामुळे एकमेकांमधलं बॉन्डिंग वाढतं, जसं मी इथं काम करते. हा, क्या बात है गायत्री. कीर्तने, आय एम इम्प्रेस्ड. मी आहेच इम्प्रेसिव्ह. हे हसणं, हे लाजणं, हे आज पुरताच. इनफॅक्ट आज रात्री पुरताच. उद्यापासून आठवड्याभरासाठी तू जाणार आहे त्या घरात, आणि मी या घरात. कार्तिक, यार लग्न आधीच आपला बागबान झालाय माहितीये. म्हणजे बच्चन तिकडे, हेमामालिनी इकडे, आपल्याला तर मुलं पण नाहीये. मग कळत नाही मी कसं काय करणार आहे आठवडाभर. अरे असं काय करतोस तू? गायत्री, सिरियसली मला नाही सहन होणारी जुदाई. जुदाई? हो. कार्तिक, हे बघ, तुला माहितीये का, जी माणसं एकमेकांवरती खरंच खूप मनापासून प्रेम करतात ना, त्यांना हे अंतर खूप जवळ आणतं. हो, आणि आता तर तू बघशीलच ना, फक्त आठवड्याभराचा असता प्रश्न आहे. आठवड्याभराचा प्रश्न आहे तर ठीक आहे, आपण मॅनेज करू, पण आता का तू माझ्यापासून लांब आहेस? कार्तिक. अरे कार्तिक, अरे बाय, गुड नाईट. ए हॅलो, अगं ए जानेमान, थोडंभर कसं मॅनेज करणार आहे मी? हळू हळू हळू, ए तिरपगार जरा. सावकाश. सावकाश, हळू हळू, कोपऱ्यात ठेवा तिकडे. हा, ठेवून दे, मी नंतर बघते. काय तिथेच ठेवा. सॉरी, आज जरा खूपच गडबड चालू आहे ना मम्मा. नाही, मी म्हटलं की ही खोली जरा चांगली आहे ना, वंसक आणि क्वचितच येतात इथे, म्हणून म्हटलं हीच साफ करून घ्यावी. काय ग, ही साफसफाई कशासाठी? मला काही कळेल का? आई, गायत्री येते ना आपल्याकडे, म्हणून म्हटलं वंसनची खोली देऊया तिला. छान आईस पाईस आहे, मोठी आहे, आणि गेस्ट रूम खूपच छोटी आहे ना, म्हणून.
पण मला असं कळलं की आपल्या कार्तिकला तिथे सोफ्यावर झोपावं लागतं म्हणून. तो कार्तिकचा शहाणपणा आहे. खरं तर त्याला सांगितलं होतं की तेजसची रूम, तेजस म्हणजे गायत्रीचा भाऊ, त्याच्याबरोबर रूम शेअर कर, पण हा पठ्य नाही म्हणाला. ते काही का असे ना, आपल्या कार्तिकला तिथे एवढ्याच्या सोफ्यावर झोपावं लागतं ना, मग या गायत्रीसाठी एवढी प्रशस्त आणि वेगळी रूम कशासाठी? मग गायत्रीला आता आपण सोफ्यावर झोपवायचं का? तेवढी पातळी गाठायची गरज नाहीये. गायत्री माझ्या खोलीत राहील. आई तुमच्या खोलीत? परीक्षा घेणार आहे ना मी तिची, मग ती माझ्या नजरेसमोर असलेली बरी. आई पण ठरलं, ती माझ्या खोलीत राहील. मॅडम परत हे सामान